50 हेल्थ टिप्स ज्या तुमच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. तर चला जाणून घेऊया 50 हेल्थ टिप्स म्हणजेच आजीबाईचा बटवा. आजीबाईच्या बटव्यातील 50 रामबाण घरगुती उपाय. सर्वात पहिला म्हणजे चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणार नाहीत. लाकडी कंगवा वापरल्यास केस कमी तुटतात आणि मजबूत होतात. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्याचे आजारी बऱ्यापैकी कमी होतात. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने 7 दिवस चेहरा धुतल्याने रंग गोरा होतो, तसेच सुरकुत्या निघून जातात. धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान होतात, तसेच कुरकुरीत होतात. वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावे, त्यावर थोडी माती टाकावी, म्हणजे लवकर मोड येतात. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे सेवन अधिक करतात त्यांना रक्ताची कमतरता भासत नाही. मसूरच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात, त्वचा व चेहरा मुलायम होतो व तरुण राहतो. सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते. रोज रिकाम्या पोटी 4 ते 5 काजू खा व त्यावर अर्धा चमच मध खा. याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते. घशातील इन्फेक्शनसाठी गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा, म्हणजे आराम मिळतो. छातीत दुखत असल्यास किंवा जळजळ होत असेल तर लिंबू सरबत घ्या. ज्या ठिकाणी सूज आली असेल तिथे विड्याचे पान चोळा, याने सूज कमी होते. कांचण्या झाल्यास रात्री झोपताना कडुलिंबाची हिरवी पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि सकाळी चेहरा धुवा. याने कांचण्याचे डाग हळूहळू कमी होतात. रोज जेवणानंतर लस्सी प्यायल्याने कोणताही आजार होत नाही, चेहऱ्यावर चमक येते. लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून घ्या, ते खूप फायदेशीर ठरते. कुठेही काटा टोचला असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा, त्याने काटा निघण्यास मदत होते. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. घसा खवखवल्यास सकाळी बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो. पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि ते प्या. जास्त पाणी प्यायल्याने बुद्धी शार्प होते आणि राग पण शांत होतो. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्या, लगेच आराम मिळेल. मुळ्याचा रस प्यायल्याने स्टोन बनणे कमी होते. कडू बदाम कधीही खाऊ नका, यामुळे डोळ्याच्या आजारात धोका वाढतो. जेवण बनवत असताना डोळ्यात मिरची गेल्यास जिभेवर थोडेसे मीठ ठेवा, मिरचीचा प्रभाव नाहीसा होतो. दुधात हळद मिसळून प्यायल्याने डोकेदुखीत आराम मिळतो. लठ्ठपणा वाढत असेल आणि पोट बाहेर येत असेल तर वजन कमी करण्यासाठी, पोटातील दुखणे कमी करण्यासाठी अथवा कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. रोज रात्री 3 थेंब ऑलिव्ह ऑइलचे नाभीमध्ये घातल्यास याचा चांगला परिणाम होतो.
नेहमी चपाती हळूहळू चावून खा. याने पोट आणि कमरेची चरबी कमी होते. रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा. चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो. वारंवार जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढते. कानात दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा. कान दुखणे थांबते. अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा छोटा तुकडा खावा. जेवण लवकर पचते. गंजलेल्या वस्तूंवर निंबू चोळल्याने गंज निघून जातो. जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाढ झोप लागते. महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात. पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा तोंडात फोड आल्यास उकडलेले भात नेहमी खा. ज्यांना दम लागण्याची समस्या आहे त्यांनी पीच खावे, आराम मिळेल. जास्त तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते. नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशी पोटी साडीच्या लाह्या खाव्या. त्यावर थोडे पाणी प्यावे. जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला, म्हणजे त्यांना छान झोप लागेल. अचानक थकवा जाणवल्यास गूळ खा. थंड दुधाऐवजी गरम दूध प्या. गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून आंघोळ करावी. रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावे. पित्त कमी होते. उचकी थांबत नसेल तर उसाचा रस प्यायल्याने उचकी थांबते. हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा. हाडे मजबूत होतात. वजन कमी करायचे असेल तर या 3 गोष्टी नक्की खा. पहिले लिंबू, दुसरे कोबी आणि तिसरी म्हणजे काकडी. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा. तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना एलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा. ज्या महिला आहारामध्ये मेथीचे सेवन करतात त्यांना वृद्धत्व लवकर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे फ्रेंड आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या